लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित माहिती बैठक, स्नेहमेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाला राहुरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे होते. तर यावेळी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, रावसाहेब चाचा तनपुरे, डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्यासह साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर व्यासपीठावर हजर होते. कार्यक्रमात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित नालकर, न्यूरोसर्जन डॉक्टर भूषण खबे, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आलिन पॉल, फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉक्टर गोकुळ बांधे तसेच हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर व्यंकटेश मुक्के यांनी विविध आजार, त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शासनाच्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी नागरिकांनीही विविध आजार आणि उपचारांबाबत प्रश्न विचारले, तर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत शंकांचं निरसन केलं. आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री आता अहिल्यानगरमध्येच उपलब्ध असल्यामुळं उपचारांसाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज नाही, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. आज आम्ही साईदीप सह्याद्री हॉस्पिटल अहिल्यानगर तिथनं सर्व डॉक्टरांची टीम राहुरी येथे हजर झालो होती. राहुरी शहरातील भरपूर सगळे मान्यवर इथे जमा झाले होते. त्यांना आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट, वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती सांगितली, जसं की स्पाइन सर्जरी, न्यूरोसर्जरी, स्ट्रोक, पॅरालिसिस, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे जी रेडिओलॉजीची पुढची स्पेशालिटी ब्रांच आहे. त्यानंतर किडनी आणि पोटाचे विकार व फुफ्फुसांचे विकार आणि त्याचप्रमाणे हाडांचे व सांध्याचे विकार, आणि त्यावरील आपण साईदीप सह्याद्री इथं सर्वसाधारण जनतेसाठी व विकसित टेक्नॉलॉजीने जे काही उपलब्ध करून देऊ शकतो ट्रीटमेंट, याची सगळी आपण त्यांना थोडक्यात माहिती सांगितली. प्रत्येक बाई जिला फायब्रॉइड किंवा जो गर्भाशयाची गाठ असते सोनोग्राफीवरती, तिला सांगितलं जातं की पिशवी काढल्या पाहिजे. तर पिशवी काढणे म्हणजे हिस्टेक्टॉमी एक मोठी शस्त्रक्रिया असते, त्याच्यात कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात. तर आता आपण जशी हृदयाची अँजिओग्राफी करतो तसंच गर्भाशयाची अँजिओग्राफी करून, ज्याला युट्राईन आर्टरी एम्बोलायझेशन असं म्हणतो, त्याद्वारे आपण त्या गाठीला जिरवू शकतो आणि पेशंटचं ब्लिडिंग जे आहे, पाळीच्या वेळेस जास्ती रक्त जातं अंगावरून, ते थांबवू शकतो आणि ती बाई 1-2 दिवसात घरी जाऊन तिच्या नॉर्मल लाईफला रुजू होऊ शकते. नाही, पिशवी काढण्याची आवश्यकता प्रत्येक केसमध्ये नसते. तसंच पायावरती फुगलेल्या शिरा असतात, ज्याला व्हेरिकोज वेन्स असं आपण म्हणतो, त्याला सुद्धा आपण बिना ऑपरेशनचं, बिना टाक्याने करू शकतो आणि पेशंट त्या दिवशी सुद्धा घरी जाऊ शकतो. तसंच थायरॉइडची गाठ असते, ज्याला आपण मानेला गाठ येते, त्याला आपण गॉयटर असं म्हणतो, त्याला सुद्धा आपण अँजिओग्राफीद्वारे जिरवू शकतो आणि पेशंट एका दिवसात डिस्चार्ज होऊन घरी जाऊ शकतो. त्याला मानेवरती कुठलंही व्रण किंवा टाके नाही पडत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे अस्थमा आणि COPD जे मेनली फुफ्फुसाचे आजार आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, तर पेशंटला इनहेलरची गरज आहे. त्याकरता आपल्याकडे पल्मनरी फंक्शन टेस्ट ही अवेलेबल आहे. परत वारंवार छातीचा संसर्ग होणे, ज्याच्यामध्ये आपण मेनली आपण क्षयरोग म्हणजे ज्याला आपण खूप दीर्घकाळ ट्रीटमेंट लागतो, त्याचं डायग्नोसिस होण्यासाठी आपल्याकडे, आणि आणखी पण न्यूमोनिया आणि याच्या आजारांसाठी आपल्याकडे ॲडव्हान्स ब्रॉन्कोस्कोपी, ज्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे फुफ्फुसातनं सॅम्पल घेऊन टेस्टिंगला पाठवतो, जेणेकरून पेशंटचं डायग्नोसिस लवकर होऊन लवकर पेशंट ठीक होण्यास मदत होते. प्लस आपल्याकडे
सतत झोपेमध्ये घोरणे किंवा श्वास थांबवून झोपेतून उठणे या आजाराकरिता, यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपने असे म्हणतात, या आजाराच्या निदानाकरिता जी स्लीप स्टडीची अवेलेबिलिटी आहे ती आपल्या हॉस्पिटलला आहे. त्याच्या उपचारानंतर आपल्याला जी मशीन लागतं CPAP मशीन, त्याची पण अवेलेबिलिटी साईदेव हॉस्पिटलमध्ये आहे. या उपचारांसाठी काही शासकीय सुविधा आहेत का आपल्याकडे? शासकीय सुविधा आहेत, पण त्याकरिता आधी निदान महत्त्वाचे आहे. तर परत तुम्ही आम्हाला कन्सल्ट करून जर खरंच गरज असेल पेशंटला, तर पेशंटच्यासाठी ह्या सर्व सुविधा साईदेव हॉस्पिटलला अवेलेबल आहेत. मी हेच सांगू इच्छितो की साईदीप सह्याद्रीतर्फे आम्ही सर्व डॉक्टर भूषण खडसे जे न्यूरोचे डॉक्टर आहेत, न्यूरोसर्जन आहेत, डॉक्टर शुभंकर देशपांडे जे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर अभिजित नालकर जे ऑर्थोपेडिशियन आहेत, आणि डॉक्टर गोकुळ बाटे जे चेस्ट आणि TB फुफ्फुसांचे तज्ज्ञ आहेत, आणि मी स्वतः डॉक्टर इंद्रनील कुलकर्णी जो की गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणजे पोटाचा आणि लिव्हरचे डॉक्टर आहेत. तर आम्ही हेच सांगू इच्छितो यातर्फे की हे सर्व टीम जी आहे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आपल्या साईदीपच्या सहाय्यतेने आपण जे पुणे मुंबई ह्या ठिकाणी जे उपचार होतात ते आता आपण नगर जिल्ह्यातच अवेलेबल करून दिले आहेत, आणि त्यापेक्षा बेटर दर्जाचे करून दिलेले आहेत, हॉस्पिटल पण आणि उपचार पण. आणि ते आपण गव्हर्नमेंट स्कीमच्या माध्यमातून पण प्रोव्हाइड करतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. तर ह्या सर्वांसाठी आपला सपोर्ट खूप गरजेचा आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं पुणे मुंबई येथे आधुनिक मशिनरी आहे, ती आधुनिक मशिनरी आपल्या अहिल्यानगरमध्ये साईदीपमध्ये उपलब्ध आहे. हो, अगदी आधुनिक मशिनरी पण आहे, आधुनिक डॉक्टर पण आहेत. डॉक्टरांचं कॉम्पिटन्स म्हणजे रोगप्रतिकार निदान करणे, रोग निदान आणि उपचार हे पण त्या लेवलचे किंवा इनफॅक्ट त्यापेक्षा बेटर लेवलचेच आहेत. नागरिकांना मी हेच आवाहन करेल की त्यांनी स्वतःचा वेळ वाचवावा किंवा वेळ वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा ट्रॅव्हल वाचवण्यासाठी जे काही इलाज आहेत ते आपण इथेच करून घेणार आहोत. या कार्यक्रमाला ताराचंद तनपुरे, विजय डवले, सुनील भुजाडी, डॉक्टर धनंजय मेहत्रे, डॉक्टर प्रवीण क्षीरसागर, डॉक्टर संतोष उदावंत, नाना पवार, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, अशोक आहेर, ज्ञानेश्वर पोपळघट, माऊली कोळसे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी, नगरसेविका डावखर वृषाली तनपुरे, डॉक्टर चेतना कुलकर्णी, राजश्री रावसाहेब तनपुरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमानंतर सर्वांनीच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तर डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले आणि सूत्रसंचालन श्रीमत भालेराव यांनी केलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.